आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। रोहित दादांनी सुद्धा विधानसभेत प्रश्न नशीबोरे विचारलेला मांडलेला योगामध्ये त्याच दिवशी मी सुद्धा लोकसभेत नशीबोरे प्रश्न मांडला। हे काय ठरवून नव्हतं, ही परिस्थिती जी निर्माण झाली त्यामुळे हा प्रश्न मांडावा लागला। केंद्राने सुद्धा माझा प्रश्न वेगळा होता आणि केंद्राने ह्या नशेखोरी थांबवण्यासाठी आणि नशेखोरीच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना त्यांना बाहेर काढण्याचा होता। मात्र ह्या सांगली जिल्ह्यात मी मुद्दामून त्यांना सांगितलं की ह्या नशेखोरीतनं गुन्हेगारी वाढत आहे या का पोलिसांचा दुर्लक्ष, पोलिसांच्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांवर अतिपीडन, ज्या माध्यमातून भ्रष्टाचार, अवैध धंदे हे रोज खुलेआम सुरू आहेत, याला आळा घालण्याची गरज आणि निश्चितच जबाबदारी पालकमंत्र्यांवर येते, मुख्यमंत्र्यांवर येते का आज मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत आणि सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रचार बघून अजून आले नसल्यामुळे त्यांना मी विनंती करणार आहे त्यांनी इथं यावं आणि ह्या निवडणुकीच्या गोष्टीत उल्लेख घालण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे सर्व पक्षांचे आज मुख्यमंत्री होत आहात आणि सांगली जिल्ह्यात खरंच खास करून सांगली शहरात गुन्हेगारी वाढत चाललेली, ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे। गरज पडली तर इतर चांगले अधिकारी ह्या ठिकाणी आणून सुद्धा प्रयत्न करतात। पालकमंत्र्यांचं अजब वक्तव्य आहे, खून झाला की आरोपी लगेच पोलीस हुडकतात आणि सापडतात। म्हणजे खून झाला तर आरोपी सापडतात, पण खून व्हायच्या अगोदर ते खून होऊ नये म्हणून काय उपाययोजना करत नाही, हे बघा मी तेच सांगितलं की नशेखोरीमुळे जे खून होत आहेत तो त्याच्यावर कंट्रोलच ठेवता येत नाही नशेखोरी, तर त्यामध्ये खून होताना तो सापडतो। पण क्राईम प्रिव्हेन्शन सुद्धा ही होम डिपार्टमेंटचीच गोष्ट आहे। जयंत पाटील साहेब सुद्धा गृहमंत्री राहिलेले आहेत आणि त्यात तुम्ही त्यांना विचारलं ते तुम्हाला सांगू शकतील। आज खातं मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे, मुख्यमंत्री खूप व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांना ह्या पातळीवर खाली जाऊन बघता येत नसेल, जमत नसेल तर इतर कुठल्या मंत्र्यांना ते खातं द्यावं जेणेकरून सांगलीची सुरक्षता वाढावी। आपण एक परिस्थिती सध्या बघितलेलं आहे की त्यामध्ये गॅस टंचाई कुठेही नाही आहे, तर व्यवसाय गॅस तर मिळतच नाही अजिबात। कमीत कमी 70 ते 75% उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, तरी म्हणतात सरकार म्हणते की गॅसचे भरपूर उपलब्धता आहे। हाही प्रश्न मी लोकसभेत मांडला होता आणि मी पण तेच सांगतो, त्यांनी पहिला जुजोभाव केला आहे शहर आणि ग्रामीण या 2 कनेक्शनमध्ये। शहरी कनेक्शनला त्यांनी सांगितले की 25 दिवसात गॅस सिलेंडर देण्यात येतील, ग्रामीण भागात 45 देतील। हा मुद्दा संसदेत मांडला लगेच त्यांनी एक तात्पुरतं सर्क्युलर काढलं आणि त्या ज्याच्याकडे 2 सिलेंडर आहेत त्याला 35 दिवस, ह्याला 25 दिवस, त्याला 50 असा प्रयत्न केला। पुन्हा सर्क्युलर बदललं आणि सांगितलं 45 दिवस हा ग्रामीणमध्ये राहणारच। काही ठिकाणी कनेक्शन रहिवासी ग्रामीण भागातला आहे पण त्याचं कनेक्शन शहरात आहे, त्याला 25 दिवसात मिळणार। काही ठिकाणी तो रहिवासी शहरातला आहे पण पूर्वीपासून कनेक्शन गावचं आहे तरी तेच ठेवलं आहे, कनेक्शन गावात आहे। 45 दिवस कुटुंब अजूनही एकत्रित कुटुंब ग्रामीण भागात राहतात, 45 दिवस एक गॅस सिलेंडर पूर्ण हे अशक्य आहे। थोडक्यात शासन त्यांना आता रॉकेट केरोसिन द्यायचंही बंद केलेलं आहे। शासन त्यांना सांगते का की तुम्ही आता घरी लॉकडाऊन ठीक आहे, लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा मोदी साहेबांना आणायची असेल तर, पण घरी त्यावेळी लॉकडाऊनशिवाय किमान गॅस मिळायचा, स्वयंपाक तरी व्हायचा। आता हा स्वयंपाक हे नेमकं करायचं कशातून? पुन्हा आपण चुली तयार करायच्या का? पुन्हा आपण चुली फुकत आपल्या माताबद्दल सांगायचं का? काही नियोजन नाही आहे। कुठेही कुठल्याही पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या सर्क्युलरमध्ये लिहिलेलं नाही की कमर्शियलला गॅस देऊ नये, तरी सुद्धा कमर्शियलला गॅस दिला जात नाही। हॉटेल व्यवसाय बंद पडत आहे। लोक ह्या ठिकाणी जी नोकरीनिमित्त सांगली जिल्ह्यात आलेले आहेत त्यांचं पूर्ण जेवणाची व्यवस्था ही त्या खानावळांतच होत असतील, खानावळात नाही आहे। आम्ही सुद्धा शिक्षण संस्था चालवतो आणि सांगली ही शिक्षणाची मंडळी आहे। या ठिकाणी वसंतराव सुरुवात केली आणि कदम साहेबांनी या ठिकाणी मोठे मोठे कॉलेजेस उभं करून आज मोठ्या शाळेतनं राजाबापू इन्स्टिट्यूट सुद्धा आहेत, मुलं त्या ठिकाणी शिकायला राहायला येतात। त्या मुलांना सुद्धा हॉस्टेलचं जेवण सुद्धा देण्यासारखी परिस्थिती नाही आहे कारण मेसवाल्यांना गॅस मिळत नाही। आता ह्यातनं जर मंत्री म्हणत असतील गॅसचं तुटवडा नाही आहे, मग त्याला काही उत्तर देण्यासारखं राहिलेलं नाही। हे सरकार हे अजब सरकार झालेलं आहे। ही
तर हा आमच्या दृष्टीनं हा जिल्ह्याचा प्रश्न आहे, जिल्ह्यात सामान्य माणसाचा प्रश्न आहे, हा जिल्ह्यात सुटला पाहिजे. पालकमंत्र्यांनी बैठका घेत असताना लोकप्रतिनिधींना बोलावं लागतं. पालकमंत्री बैठका घेतात, म्हणतात मी कलेक्टर साहेबांचा आढावा घेतला, एसपीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी म्हणून खासदार असतील, इतर आमदार असतील, आज किंवा जिल्हा परिषद महापालिका सदस्य असतील, ना पालकमंत्री जिल्हा परिषदेत जातात, ना ते महापालिकेत जातात, ना कुठल्या खात्यात जात असताना लोकप्रतिनिधी बोलवतात. हा जर प्रश्न जिल्ह्यात मिटण्यासारखा असेल तर चर्चा करावी, नसेल तर कुठे वर जायला लागते आमदारच चर्चा करावी, नसेल तर दिल्लीत जाऊया. परवा मंत्री म्हटले महाराष्ट्रात की कुठल्याही घरगुती देवाच्या कार्यक्रमाला गॅस कमी पडू देणार नाही. देवाच्या कार्यक्रमाला पडणार, मग मैताच्या कार्यक्रमाचं काय करायचं, शाळेच्या कार्यक्रमाचं काय करायचं, साधं जगण्याच्या कार्यक्रमाचं काय करायचं, काही उत्तर नाहीत. हे फक्त एकच एजेंडा त्याचा, तो काहीतरी देव 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 देवाच्या राम भरोसे लोकांनी जगावं, हा प्रयत्न चाललेला आहे. निश्चित हा जर थांबला नाही कुणी आंदोलन करण्यापेक्षा जनता रस्त्यावर उतरणार. सर, एलपीजीची शॉर्टेज आहे मान्य आहे, पण पाईपलाईननं जो गॅस यायचा आहे त्याचे सगळीकडे खणून आणि प्रत्येक घरामध्ये जोडण्यात येऊन 3 वर्ष होऊन गेली. आता ते पाईपमधनं साफ खेळत आहेत, पण अजूनही गॅसची जोडणी त्यातनं मिळालेली नाही आहे. मी पहिला तर सरकारने सगळ्यात मोठी चूक केली की त्या गॅसमध्ये मोनोपली आणली. सांगलीत फक्त भारत गॅसलाच परवानगी दिलेली आहे की तुम्ही पाईप गॅस द्या. मोनोपली आणली चुकीची. स्पर्धा लावली असती तर लोकांनी सगळ्यांना मिळालं असतं. पाईप गॅसला कुठेही कोटा लावलेला नाही आहे. त्याचं कारण त्यांनी म्हणतात की पाईप गॅसला कोटा लावलेला आहे कारण ते प्रत्यक्ष घरात वापरलं जाते. सिलेंडरला आम्ही कोटा लावला आहे कारण लोक हे बाजारात विकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या जनतेवरच विश्वास ठेवत नाही. ज्या जनता तुम्हाला निवडून देते त्याच्यावरच तुमचा विश्वास नाही, हे दुर्दैव आहे. आणि खरोखर काळा बाजार होत असेल आणि म्हणून तुम्ही हे कोटा आणताय, तुम्ही काळा बाजार रोखण्यात अपयशी ठरलेला आहात. तर तुम्ही अपयशी सरकार आहे, तुम्ही सांगून दिलं. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.